नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेत 38 वर्ष नोकरी केली. क्लर्कपासून वरिष्ठ पदापर्यंत पोचलो. त्याच वेळेला एक समाजकार्य आपल्या हातनं व्हावं, समाजकार्याची आवड असणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये मिसळावं अशी इच्छा होती. यातनं अनेक प्रेरणादायी घटना मला अनुभवायला मिळाल्या. त्या आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ATM म्हणून ही व्याख्यानमाला सुरू केली. स्नेहसेवा या संस्थेमध्ये मी सदस्य म्हणून जायला लागलो. त्याचंही कारणच झालं, या स्नेहसेवातर्फे खानापूरला शिबिर होतं शाळेतल्या मुलांसाठी. वृत्तपत्रामध्ये निवेदन दिल्यामुळे मुंबईपासून कुठून ते विद्यार्थी आले होते आणि ते एक आठवडा तिथे एकत्र राहणार होते. त्याच्यात एक व्याख्याता म्हणून मी गेलो आणि त्या मुलांना गोष्टी वगैरे सांगितल्या. व्याख्यानानंतर चहापानाच्या वेळेला त्यांचे पदाधिकारी म्हणाले, तुम्ही आमचे सदस्य व्हा ना. मलाही तिथलं वातावरण आवडलं आणि मी हो म्हटलं. आणि या संस्थेमध्ये जी गेले 42 वर्ष काम करते त्याच्यामध्ये मी सुमारे 35 वर्ष हा त्यांचा सदस्य आहे. पॉझिटिव्ह सकारात्मक वेव्ज लाटा या जिथं मिळतात असं ठिकाण म्हणजे स्नेहसेवा. मला काय मिळेल याचा कोणीच विचार करत नाही. आपल्याला जमेल तेवढं संस्थेला आणि संस्थेच्या माध्यमातून लोकांसाठी काहीतरी करत राहायचं. फार मोठं समाजकार्य करायचं आहे असंही नाही, पण चांगले लोक एकत्र यायचं आणि दर मंगळवारी होणारं जे व्याख्यान आहे ते ऐकायचं. त्यातून इतक्या गोष्टी मिळत राहतात की आपण अजूनही विद्यार्थी कायम राहू शकतो याची जाणीव निर्माण होते. ह्या स्नेहसेवेचा एक मोठा प्रकल्प आहे, तो म्हणजे सैनिक स्नेह. सैनिकांना दिवाळीमध्ये सीमेवर फराळ पाठवायचा आणि आपल्या घरनं फराळ आला असं वातावरणात त्यांनी तो आनंदानं घ्यायचा. कशी झाली याची सुरुवात? तर स्नेहसेवाचे एक सदस्य डॅडी चांदवलकर कर्नल हे एकदा आंतरराष्ट्रीय सैनिक यातनं भारतातर्फे व्हिएटनामला गेले होते. शांतीसेना वेगवेगळ्या राष्ट्रातले मंडळी तिथं सैनिक आलेले आणि यांच्याबरोबर होते ते हे हिंदुस्थानी होते, बाकीचे अन्य देशातले होते. आणि यांच्या लक्षात आलं आज दिवाळी आहे. ते म्हणले मी कुठं येऊन पडलो आहे. दिवाळी म्हणजे कसं वातावरण असतं आपल्या महाराष्ट्रात आणि इथं काहीच नाही आहे, काही नाही. म्हणून ते तसं थोड्याशा निराशेनं म्हणत नाही, तटस्थ भावनेनं आपले स्नानाला गेले. आंघोळ करून आले. आता आपल्या कामाला लागायचं म्हणून तिथं बघतात तर त्यांना टेबलवर एक असं बॉक्स दिसलं. ते मिठाईचं बॉक्स होतं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, यू आर नॉट अलोन, वी आर विथ यू, इंदिरा गांधी. यांनी एकदम उडीच मारली. अरे, आपल्या देशातनं आपल्याला कोणतरी विचारतं आहे आणि माझा जो एकालपणा आलेला होता तो पूर्ण नाहीसा झाला असं ते म्हटले. हा अनुभव इकडं सांगितल्यावर स्नेहसेवाचे वरिष्ठ सदस्य रमेश दादा जोशी, नायक्रोमचे प्रमुख, ते आणि असे काहींनी असं एकत्र येऊन ठरवलं की सैनिकांना सगळं मिळतं दिवाळीत. भारत सरकार त्यांची पूर्ण काळजी घेते, पण घरनं काही आलं याचा जो आनंद आहे तो आपण त्यांना द्यायचा आणि याच्या पुढं आपण त्यांना दिवाळीमध्ये फराळ पाठवायचा. मग सुरुवातीला आता आपण मराठी बटालियनला पाठवत राहू. मग पाठवायचं म्हणजे काय? पैसे गोळा करायचे, मिठाई खरेदी करायची, इथपर्यंत ठीक आहे. तो त्यांच्या हातात कसा जाणार हे फार मोठा आव्हान होतं, कारण त्यांची परवानगी लागेल.
तुमचं प्रेम आहे, पण कोणी धोका देऊन काहीतरी पाठवलं म्हणजे काय म्हणून आर्मीचे लोक स्वीकारणार नाहीत, ते स्वीकारलं पाहिजे. मग यांची माहिती असते कुठे? बेळगावला महाराष्ट्र बटालियन आहे. मग तिथं जाऊन यांनी त्यांना सांगितलं आमच्या मनात असं आहे, तुम्ही आम्हाला मराठी बटालियनचे लोक कुठं आहेत ते त्या वेळेला सांगायचं आणि आम्ही त्यांना ते पाठवून देऊ. आता पाठवून द्यायला तुम्ही काही सैनिक तिथले इथं जे सुट्टीवर आले ते आमच्याकडे पाठवायचे आणि आम्ही त्यांना रेल्वेत बसवून देऊ. इतकं सहकार्य त्यांचं मिळवायला बेळगावला जाऊन त्यांच्याशी बोलणं करावं लागलं. त्यांना पटवून द्यायला लागलं आम्ही कोण लोक आहोत. आणि मग त्यांचा एकदा होकार मिळाल्यावर या कामाला सुरुवात झाली. लोकांच्याकडनं देणग्या गोळा केल्या. देणग्या गोळा केल्यावर मिठाई अतिशय दर्जेदार व्हावी म्हणून चितळे बंधूंना ते काम दिलं. आणि चितळे बंधूंनी पूर्ण विचार केला की हे त्यांचं संपेपर्यंत किती दिवस जातील, हे कोणकोणत्या तापमानात ते राहील, त्याचं पॅकिंग कसं हवं, कोणते पदार्थ जास्त दिवस टिकतील, हा सगळा अभ्यास करून त्यांनी एका माणसाला 3 दिवस घ्यायचा झाला फराळ तर किती लागेल, असं सगळं गणित मांडून त्याच्याप्रमाणे बॉक्स तयार केलं. ही बॉक्स तयार झाली. आता ती पाठवायची आहेत. ती पाठवायला त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुट्टीवर आलेले जे सैनिक होते त्यांना सांगितलं होतं तुम्ही या इथं जायचं, समारंभात त्यांच्या जायचं, ते देतील ते बॉक्स घ्यायचे आणि मग परतीचा प्रवास करून जायचं. कुठं जायचं होतं? काश्मीर, कारगिल, जम्मू, लेह, लडाख अशा ठिकाणी पाठवायचं. सियाचीन तयारी केली, जबरदस्त पॅकिंग वगैरे सगळं झालं. त्याच वेळेला कल्पना अशी आली होती की यांना भेट कार्ड पाठवायची. मग भेट कार्ड आता कुठून आणायची? कुठून आणायची पेक्षा त्याच्यात जिव्हाळा पाहिजे. म्हणून आम्ही सर्व शाळांना पत्रक पाठवलं की तुमच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी स्वतः केलेली भेट कार्ड हे तयार करून आमच्याकडं पाठवा. हजारोनं भेट कार्ड आली. सुमारे दरवर्षी ही 7 ते 8 हजार आता भेट कार्ड येतात. 8,000 बॉक्सेस फराळचे तयार होतात आणि हे पाठवले जातात. देणग्या देणारे बरेच आहेत. एकदा हडपसरच्या शाळेतनं आम्हाला फोन आला की आमच्या इथली मुलं म्हणत आहेत की आम्हाला काय ते सैनिक बघायला मिळणार नाहीत, पण हे करतात कोण जे आमची भेट कार्ड घेतात वगैरे, त्यांना आम्हाला बघायला मिळेल का? मग त्यांचा फोन आल्यावर म्हटलं आम्ही येतो शाळेत. आणि आम्ही 5 जण गेलो. त्या शाळेमध्ये सैनिकांसाठी काम करणारे म्हणजे आम्ही द्वितीय श्रेणीतले होतो, यांचं स्वागत करायला त्यांना जो आनंद झाला होता, त्यांनी रांगोळ्या काढल्या होत्या, सबंध फुलांच्या सजावटी केल्या होत्या. आणि ती मुलं अतिशय गरीब घरातली होती. त्या प्रत्येक मुलानं घरातनं 5-5 रुपये आणले होते आणि त्या दिवशी आम्हाला सुमारे 320 रुपये असं त्यांनी निधी आम्हाला तो दिला. शिक्षकांनी काय दिलं? आम्ही त्यांना गोष्टी सांगितल्या, सैनिकांकडंच कसं जातं हे फराळ ते सांगितलं. त्यांनाही आनंद झाला. त्यांनी टाळ्यांचा खडखडाट केला. आमच्याबरोबर फोटो काढून घेतले, आमच्या सह्या घेतल्या काहींनी. म्हणजे सैनिक हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना फराळ पाठवणारे आम्ही म्हणून आमच्याबरोबर त्यांना आनंद साजरा करायला मजा वाटत होती. वा वा. मग हे सगळे तयार झाल्यावर आम्ही निवारा सभागृहामध्ये जमतो. तिथं ते सैनिक येतात. एक वरिष्ठ अधिकारी कोणतरी सैन्यातले बोलवलेले असतात, त्यांच्या हस्ते त्यांना देतो. त्यावेळेला ते त्यांच्या आठवणीही सांगतात. एकाने तर आठवण अशी सांगितली की सियाचीनला गेल्या वर्षी तुमचा फराळ आलेला होता, सगळ्यांना दिलेला होता आणि इतक्या कठीण परिस्थितीत सगळे सैनिक होते, त्यांनी तो घेतला होता. पण अतिशय कठीण परिस्थितीत जिथं बर्फाने सगळं झाकलं गेलं होतं अशा परिस्थितीत काही होते, त्यातला एक आम्हाला सापडत नव्हता. खूप शोध घेतला तर त्यांनी
अर्धा डबा खाल्ला होता आणि अर्धा त्याच्या हातात चितई बंधूंचं ते बॉक्स होतं. आणि किती कठीण परिस्थितीपर्यंत हा फराळ जातो हे आम्हाला त्यावेळेला जाणवलं फारच. एक तर मावळमकर बाई म्हणून आल्या त्या समारंभाला, त्या म्हणल्या मला हे 350 रुपये द्यायचे. म्हटलं द्या, घेतले. तुम्ही कसे? ते म्हणले मला हे कळलं होतं की तुम्ही असं सैनिकांना फराळ पाठवता, तर मला त्याच्यात काहीतरी करायचं होतं म्हणून मी म्हटले यावर्षी आणि गेल्या वर्षी फराळ तयार करून विकला, त्यातनं जो नफा आला त्यातले थोडे पैसे बाजूला काढले आणि ते द्यायला आले. लोकांना इतकं प्रेमट. आज आपण संबंध देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, घरामध्ये सुखानं राहत असतो. हे का? तर हा सैनिक तिथं डोळ्यामध्ये तेल घालून पहारा करतोय म्हणून आहे. तो पाकिस्तान बॉर्डरला आहे, चीन बॉर्डरला आहे, सगळीकडे आहे. आणि 8,000 बॉक्सेस दरवर्षी जायला लागले. एक वर्ष तर असं आलं, मी त्यावेळेला अध्यक्ष होतो स्नेहसेवाचा. हा समारंभ चालला होता, सैनिक पहिल्या रांगेत बसले होते, त्यांना आता हे त्यांच्या हातात सुपूर्त करायचं आणि त्यांना तिथून मग रेल्वेच्या तिथं आमची माणसं जातात ट्रक घेऊन, ते तिथं डब्यात बसवून देतात आणि जातात. काही वेळेला तर विमानानं पाठवायला लागतं, कारण तिथे रेल्वेचं पोहोचूच शकत नाही. लेहला विमानानं जातं. विमानानं जायचं म्हणजे पहाटे 3ला, पहाटे 2ला जशी विमानाची वेळ आहे त्याप्रमाणे जाऊन तिथं लोडिंग करावं लागतं. हे सगळे आमचे सदस्य जे काय अगदी तरुण नाहीत पण उत्साहात ते करत असतात. तर मी सांगत होतो, तो कार्यक्रम चालला होता, आर्मीचे प्रमुख उपस्थित होते. माझ्या उजव्या बाजूला श्रीकृष्ण चितळे हे बसलेले होते, चितळे बंधूंचे. आणि ते मला म्हटले कागद आहे का हो इथे? कागद हे घ्या म्हटलं. पाकिट होतं एक, ते दिलं त्यांना. त्याच्या मागं त्यांनी एवढंच लिहिलं, यावेळची मिठाई आमच्याकडून समजावी, आणि मला तो कागद दिला. मी उडलोच. अरे सुमारे 5 लाख रुपये. मी म्हटलं जाहीर करू का? नाही नाही, काही जाहीर करू नका म्हटले. काय सैनिकांप्रती प्रेम आहे ह्या चित्ताने. यावर्षी तर म्हणाले आमच्या संस्थेला आता 75 वर्ष झाली, आणि म्हटले मी 75रीत चाललो आहे, म्हणून हे 7.5 लाख रुपये आमच्याकडनं घ्या. सैनिकांपर्यंत जातं. पूर्वी त्या सैनिकांची आम्हाला पत्र यायची महिन्याभरात की आम्ही मिठाईचा आनंद घेतला. ती पत्र आम्ही मुलांपर्यंत दाखवायचो, सगळ्या सदस्यांना आनंद व्हायचा. आता माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ यांच्या कार्यकौशल्यामुळे सगळीकडे आता रेंज पोचती आहे, आणि तिथून व्हॉट्सॲपवर त्यांचा मेसेज येतो की दिवाळी फराळ मिळाला. व्हॉट्सॲपवर फोटो येतात, व्हॉट्सॲपवर व्हिडिओ येतो. अशा आनंदात सगळा हा सैनिक स्नेह कार्यक्रम चालतो. लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. देणग्या देणारेही विचारतात, अहो यावेळेला देणगी द्यायची आहे ना? आम्हाला द्यायची आहे, आम्हाला द्यायची. या आनंद तो घ्या. आणि त्याच्या मागची ही जी यंत्रणा आहे की बेळगाववरनं परवानगी आणणं, ते कुठं आहेत बघणं, तिथं किती पाठवायची आहे, कोणत्या ठिकाणी ती जायची आहे, मग रेल्वेचं टाईमटेबल सांभाळणं, विमानाचं टाईमटेबल सांभाळणं, विमानाच्यामध्ये कन्सेशन कसं मिळेल हे पाहणं, ह्या खूप गोष्टी सगळ्या आनंदानं करत असतात. आणि सैनिकांपर्यंत हा आमचा फराळ जात असतो. त्यांच्याकडनं ज्या वेळेला ही पत्र येतात त्यावेळेला एक संबंध पुण्यामध्ये आमच्या स्नेहसेवेमध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण होतं. म्हणून देशभक्ती तुम्हाला प्रदर्शित करायची असेल तर तुम्ही अशा प्रकल्पातनं भाग घेतला पाहिजे. फार कष्ट नाही, पण आपल्या परीनं थोडं का होईना त्यात करायला लागतं. म्हणजे हा एका प्रकल्पानं किती ठिकाणी देशभक्ती गेली, सदस्यांच्यात पोचलीच, विद्यार्थ्यांच्यामध्ये पोचली, सैनिकांमध्ये पोचली, देणगीदारांमुळे पोचली, समारंभाला येणारे इतर लोक, आणि वृत्तपत्रात आल्यामुळे सर्व पुणेकरांच्या मध्ये अरे आमच्या पुण्यातनं हा फराळ गेला बरं का, आणि तो तिथं मिळाला आहे. वा वा वा. लहानपणी आपली दिवाळी कशात असते? मला फराळ मिळाला, लाडू मिळाला, माझा किल्ला तयार झाला, मी आकाशदिवा तयार केला,
अशा गोष्टीत असते. माणूस मोठा व्हायला लागल्यावर यातला आनंद त्याचा कमी होतो, पण असं सैनिकांसाठी काय केलं, दुसऱ्यांसाठी केलं की तो आनंद वाढत राहतो. मग आम्ही त्याच्यात भर घालायला म्हणून पुण्यामध्येच खडकीला पॅराप्लेजिक सेंटर आहे. तिथं जाऊन ते व्हीलचेअरमध्ये बसलेले कायमचे जायबंदी झालेले सैनिक आहेत, त्यांच्या पुढं जाऊन गाणी म्हणतो. त्यांच्याबरोबर हास्य क्लबचे मी कार्यक्रम घेतो. माझ्या हास्य क्लबसाठी तर ते नेहमी वाटच बघत असतात की म्हणले व्याख्यानं खूप जण देतात, तुम्ही आला की बरं वाटतं, या आपण एकत्र हसूया. आणि त्यांना आम्ही परत हे फराळ देतो. क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट बाजूलाच आहे, म्हणजे यांना व्यवसाय जे करू शकतील त्यांना त्याचं ट्रेनिंग देतात. तिथं जाऊन आम्ही त्यांच्याबरोबर फराळ वाटतो. यावर्षीसुद्धा स्नेहसेवाचे अध्यक्ष डॉक्टर राधा संगमनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम केले. मी तर या संस्थेचा आनंदानं 3 वेळा अध्यक्ष झालो. हे त्या संस्थेतलं एक रेकॉर्डच आहे. इथं तर निवडणुका वगैरे काय घ्यायला लागत नाही, स्पर्धा नाही, समाजकार्य करायचं, एकमेकांच्या समजुतीने ते होतात आणि करत राहतात. देशभक्ती हा फार मोठा गुण आहे, नवरसाच्या पलीकडचा आहे. त्याचा अनुभव घ्यायला ही स्नेहसेवा आहे. मला त्याच्यात अजूनही जायला मिळतं, हा माझा आनंद आहे. आपणही हा आनंद घ्या. असंच काम कुठे ना कुठे करत राहा. शेअर करा. धन्यवाद.